हाय फ्रेंड्स, वेलकम टू होम स्टडी सर्कल. आपण HCF आणि LCM यांच्या बाबतची उदाहरणं बघतोय. त्यापैकी आता पहिल्यांदा या HCF चा व्यवहारामध्ये काय उपयोग आणि LCM चा व्यवहारामध्ये काय उपयोग केला जातो ते व्यावहारिक उदाहरणं आपण बघूया. पहिल्यांदा HCF चा व्यवहारात कसा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला आपण मॉलमध्ये गेलोय किंवा बाजारमध्ये गेलोय एखाद्या आणि बाजारला गेल्यानंतर आपल्याला दोन वस्तू दिलेल्या आहेत, एकाच पदार्थाच्या दोन जार दिलेल्या आहेत आणि त्या दोन जार मध्ये आपल्याला सांगितले की एक जार आहे तो 450 ग्रॅमचा आहे आणि त्याची किंमत आहे 96 रुपये. दॅट इज वेट ऑफ 450 ग्रॅम अँड प्राइस ऑफ दॅट जार इज 96 रुपीज. सेकंड जार इज 600 ग्रॅम अँड प्राइस इज 124 rupees. Therefore, which bottle is profitable to buy us? आपल्याला या दोन्ही पैकी कोणती बॉटल खरेदी करणं फायदेशीर ठरेल हे बघायचं आहे. आता हे बघत असताना HCF चा कसा उपयोग करायचा ते बघूया आपण. आता या दोन जारचा HCF आपल्याला काढायचा आहे. HCF काढायचा दोन जारच्या ग्रॅमचा 450 600. HCF काढूया यांचा. याच्यामध्ये 5 या ठिकाणी फॅक्टर निघेल. 5 9 45, 5 0 0, 5 1 5, 10 वरले 5 2 10 0. अगेन 5 1 जार 5, 4 रिमेनिंग 45, 8 जार 40, 18 येईल. भागल्यानंतर 120 ला 5 ने भागला गेला 5 2 10, 5 2 जार 10, रिमेनिंग 2 20, 5 4 जार 20. Next there will be divided by 3, divisible by 3 number 18 and 24. 3 into 6 18, 3 into 8 84. Again 2 is factor here. 6 8, 2 into 3 6, 2 into 4 8. Therefore HCF of 450 and 60 is equal to 5 into 5 into 3 into 2, which is equal to, what will be answer? HCF 5 5 25, 25 3 75, दोन्ही 150. 150 will be the HCF of 450 and 600. हा HCF चा काढलेला उपयोग आहे तो आता इथं कसा करणार. दोन्हींचं वजन 150 ग्रॅम साठी किंमत काय येईल ते आपल्याला बघायचे आहे. किंमत काय येईल बघत असताना आपण या ठिकाणी बघूया की याचे प्राइस काढूया प्रत्येकाची 150 ग्रॅमची. फर्स्ट आहे 450 ग्रॅम वेट, 450 ग्रॅम प्राइस रुपीज 96. Therefore, what will be weight of 150 gram will be price X. We solve this example. Therefore 140 gram into X is equal to 150 into 96. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला उत्तर मिळेल. X is equal to 150 into 96 upon 450. डिवाइड करा. 15 1 15, 15 3 45, 3 ने डिवाइड केलं तर काय येईल इथं. 3 3 जार 9, 3 2 जार 9. रुपीज 32 will be price for 150 gram जॅम. 32 रुपये या ठिकाणी बसतील यासाठी आणि 32 रुपये बसल्यानंतर आपल्याला त्या 700 ग्रॅमचं बघूया किंमत किती येते. आणि वेट 600 ग्रॅम, प्राइस 124, देन वेट 150 ग्रॅम, प्राइस विल बी X. क्रॉस मल्टिप्लिकेशन 600 into X is equal to 150 into 124. X is equal to 150 into 124 upon 100 upon 600. 0 0 15 60, 4 ने भागलं 4 त्रिकोण 12, 4 1 4.
याची प्राइस आपल्याला येईल 31 रुपीज. विच विल बी प्रॉफिटेबल. 31 रुपीज आपल्याला 150 ग्रॅम म्हणजे 150 ग्रॅम जॅमसाठी आपल्याला या 600 ग्रॅमच्या बॉटलमध्ये 150 ग्रॅमला 31 रुपये पडतील आणि 450 ग्रॅमच्या बॉटलमधील 150 ग्रॅमलाच किंमत आपण काढली, 150 ग्रॅमला 32 रुपये पडतील. म्हणजे हे आपल्याला महाग पडेल 1 रुपयाने आणि हे त्या प्रमाणात स्वस्त पडेल 1 रुपयाने. त्यामुळं 31 रुपीज 600 ग्रॅम जार इज प्रॉफिटेबल टू बाय अस. 600 ग्रॅम जार विल बी प्रॉफिटेबल टू बाय अस. आपल्याला 600 ग्रॅमचा जार घेणं फायदेशीर ठरतं. आता आपण एलसीएमचा कसा उपयोग केला जातो त्या ठिकाणी व्यवहाराच्या गणितामध्ये बघूया. एक उदाहरण घेतो मी, नेहमीच्या पद्धतीने सोडवूया. ऍडिशन करायचे आपल्याला, ऍड करायचं आहे 17/28 प्लस 11/35 ऍडिशन करायचे. तर इथे ऍडिशन असे आपण करणार, 28 न 35 ला मल्टिप्लाय केलं, तसंच 17 ला पण 35 न मल्टिप्लाय केलं, प्लस 11 ला 28 न मल्टिप्लाय केलं, तसंच 35 ला 28 न मल्टिप्लाय केलं. म्हणजे या 35 ने दोघांनाही मल्टिप्लाय केलं, 28 न अंशाने छेदाला मल्टिप्लाय केलं. आपल्याला काय येईल आन्सर बघूया. 17 गुणिले 35. 17 गुणिले 35 किती येणार आहे? 595 छेद 28 गुणिले 35 म्हणजे 28 गुणिले 35 यांचा गुणाकार 980 येतोय, अधिक 11 गुणिले 28. 11 गुणिले 28 चा गुणाकार 308 छेद 980 म्हणजे यांची बेरीज किती आली? 8 आणि 5 1303, हाच्याला 1, 9 10 0, हाच्याला 1, 4 आणि 5 9, 903 छेद 980. अशा पद्धतीने आपल्याला एक मोठी संख्या मिळाल्या दोन्ही. याला डिवाइड करताना आपल्याला काय त्याच्यानंतर डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळणार आहे. बघूया. दॅट इज इक्वल टू 903 903 छेद 980. याला कशानं भागल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतंय बघा. 7 न भागला आपण याला आणि याला पण 7 न भागलं तर काय आन्सर येईल? 7 1 7, उरले 2 20, 7 2 14, उरले 7 63, 7 9 63. पुन्हा 7 ने भागलं, 7 1 7, उरले 2 28, 7 4 28, 7 0 0. हे आन्सर आपल्याला मिळालं. आता हेच आन्सर आपण एलसीएमच्या मेथडने, आता इथं मोठं एवढं केलं आपण आणि उत्तर काढलं. एलसीएम जर वापरला मेथड तर उत्तर लवकर कसं निघतंय ते बघूया आपण. एलसीएम काढत असताना एलसीएम काय येतोय तो छेदांचा बघायचा आपल्याला. आता एलसीएम ऍडिशन, एलसीएम मेथड. एक्झाम्पल 17/28 plus 11/35. We will find 28 LCM of 28 and 35. LCM of 38 and 35. Find out करूया त्यांचा. 28 35. 7 चौक 28, 7 5 35. या ठिकाणी गुणाकार आला. आता हा एलसीएम काय येतोय? एलसीएम इज इक्वल टू 7 गुणिले 4 गुणिले 5 किती येतोय? 140. म्हणजे 140 आपल्याला छेद यांचा करता येईल. आता छेद 140 कसा करायचा यांचा बघूया. Add 17/28 plus 1/35 is equal to, we have to do the denominator. छेद 140 आपल्याला करायचा आहे म्हणजेच कितीनं गुणायला लागतं याला? 28 ला 28 5 ने गुणायला लागतंय, तसं 17 ला पण 5 ने गुणायचं. हे 140 आपल्याला करायचं आहे.
28 गुणिले 5 केलं 140 येईल. तसं 5 न अंशाला पण गुणलं अधिक 11 छेद 35 ला कितीने गुणायला लागतंय आपल्याला 35 चोक 140 मग अंशाला पण 4 न गुणलं. तर इथं काय आन्सर येते बघा 17 × 5 = 85 अधिक 11 चोक 44 छेद 140 किती येते 8 4 आणि 5 9 8 आणि 4 12 129 छेद 140. इथे आन्सर आपल्याला मिळालं 129/140. मगाशी काढलेलं आपण आन्सर हेच होतं, आता काढलेलं आन्सर हेच आहे. मग इथं सोपं कसं झालं, फक्त एलसीएम आपण काढला. एलसीएम काढल्यानंतर एलसीएम तो छेद घेतला डिनॉमिनेटर विल बी 140. डिनॉमिनेटर 140 काढला. तो 140 करण्यासाठी काय केलं ते बघितलं आणि काढलं. या पद्धतीने आन्सर आपल्याला मिळालं. म्हणजे एलसीएम काढण्याचे फायदे आहेत ते असे व्यवहारामध्ये आपण एलसीएम काढून सुद्धा अपूर्णांकांच्या बेरजा वजाबाकी करताना एलसीएमची मेथड वापरली तर लवकर होतं ते आणि सोपं जातं. आता एक्झाम्पल्स काही बघूया आपण. फक्त एचसीएम आणि एलसीएफची फाइंड एलसीएफ सेट 14 यामध्ये क्वेश्चन नंबर 2 फाइंड द एचसीएफ अँड एलसीएम. एक्झाम्पल नंबर 1 1428 1428 यांचा आपण एलसीएम शोधू. 2 ने भागलं 2 7 14 2 1 2 2 चौक 8 पुन्हा 7 ने भागलं 7 1 7 7 2 14 इथपर्यंत आलं. म्हणजे हा जो भाग आहे हा लावलेला भाग इथपर्यंत आहे. इथपर्यंत आपल्याला एलसीएम मिळाला म्हणजे एचसीएफ मिळाला. एचसीएफ हे 2 एचसीएफ 2 गुणिले 7 बरोबर 14 आणि एलसीएम is equal all remaining factors also 2 into 7 into 1 into 2 1 into 2 यासाठी 14 14 2 28 28 म्हणजे इथे आपल्याला एचसीएफ 14 येईल आणि एलसीएम 28 येईल. हे या पद्धतीने आपण काढू. हे 2 फॅक्टर्स एलसीएफ साठी आणि सगळे फॅक्टर मिळून या ठिकाणी एलसीएम काढला तर आपल्याला एलसीएम मिळते. त्याच पद्धतीनं 3 संख्या 17 102 170 17 ने भाग जातोय 17 1 17 17 संघ दर्शे आणि 17 1 17 10 पुन्हा 2 ने डिवाइड केलं तिथे जात नाही. 2 ने संख्या एकच आलेली आहे त्यामुळे होत नाही ते एवढीच संख्या आली. इथपर्यंत आपलं संपलं. तो संपलेला भाग एचसीएफचा आहे इथपर्यंतचा. हा एचसीएफ इज इक्वल टू 17 आणि त्याच्या खाली आता 2 ने डिवाइड केलं तर 2 ने डिवाइड केलं तर हे एकच येईल. 2 त्रिक 6 2 पंचे 10 हे फॅक्टर्स येतील आणि म्हणजेच एलसीएम इज इक्वल टू 17 इंटू 2 इंटू 3 इंटू 5 17 गुणिले 2 34 34 गुणिले 5 170 येईल गुणिले 3 बरोबर हे 510 17 त्रिक 51 510 एलसीएम मला 510. या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं. आता आपल्याला एचसीएफ एलसीएम बरोबर क्वेश्चन नंबर 3 एक आहे तो म्हणजे फाइंड द एलसीएम ओनली. फर्स्ट एक्झाम्पल 36 42 एलसीएम फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. याच पद्धतीनं 2 ने डिवाइड केलं 2 1 2 1 उरला 2 16 2 2 4 2 1 2 3 ने भागलं 3 संग 18 3 7 21. आता भाग जात नाही कशाला म्हणजे या ठिकाणी आपल्याला एलसीएम मिळाला. एलसीएम इज इक्वल टू 2 इंटू 3 2 इंटू 3 इंटू 2 इंटू 6 इंटू 7 काय येईल एलसीएम 3 2 6 6 36 36 गुणिले 7 7 सकून 42 2 4 4 7 त्रिक 21 आणि 4 25 252 252 या ठिकाणी आपल्याला एलसीएमचा आन्सर मिळाला.
या पद्धतीने एलसीएम काढायचा आहे. 18, 42, 48 चा काढूया एक. 18, 42, 48. या ठिकाणी 42, 6, 4, 8, 12, 18, 3 भाग जातोय. 3 संघ 18, 3 एके 3, उरले 1, 3 चौक 12, 3 एके 3, 3 संघ 18, पुन्हा 2 भाग जाईल. 2 त्रिक 6, 2 सत्ती 14, 2 आठी 16 या ठिकाणी संख्या येईल. आता याचा एलसीएम काढायचा आहे. एलसीएम किती येईल? मल्टिप्लिकेशन येईल सगळ्यांचं. 3 2 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 8 बरोबर काय येईल? 3 दुनी 6, 6 त्रिक 18, 18 गुणिले 7, 18 गुणिले 7, 7 8 56, 6 4 5, 7 1 7 आणि 5 12, 126. 126 ला पुन्हा 8 न गुणलं. 8 संघ 48 अशी 8, 4, 8 दुनी 16 आणि 4 20, 20 अशी 0, 4 2, 8 1 8 आणि 2 10, 1008. या पद्धतीने याचा एलसीएम मिळेल. ओके.